लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. शिक्षकच नसल्याने शाळा भरवली परभणी जिल्हा परिषदेसमोरच. शिक्षक देणार का शिक्षक, असा विद्यार्थ्यांचा टाहो. पाथरी तालुक्यातील विद्यार्थ्यांनी भरवली शाळा सिओनच्या दालनात. परभणी जिल्ह्याच्या पाथरी तालुक्यातील बाभुळगाव येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकच उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांनी चक्क परभणी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयासमोर शाळा भरवली. शाळेचा पार बोजवारा उडाला असून प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी शिक्षण विस्तार अधिकारी, गट शिक्षण अधिकारी ही सर्व पदे प्रभारी असून याकडे कुठल्याही जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचं दिसून आलं. जिल्हा परिषद शाळेमध्ये कुठेतरी शिक्षक राजकीय खलबत करत असल्याचं चित्र पाहावयास मिळाल्यामुळे हे प्रकार तर घडले नसावेत ना, असं पाहावयास मिळालं आहे. याकडे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लक्ष वेधावं, यासाठी विद्यार्थ्यांनी ही शक्कल लढवली असून जिल्हा परिषदेच्या प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे बाभुळगाव बरोबरच अनेक शाळेत शिक्षकांची भरती केली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे पालक वर्गामध्ये एक नैराश्याची भावना निर्माण झाली असून जिल्हा परिषद शाळांपासून दूर जाऊन खाजगी शाळांमध्ये भरमसाठ फी भरून आपल्या पाल्यांना शिक्षण देत असल्यामुळे जिल्हा परिषद शाळांकडे पालकांचा ओघ कमी झाल्याचं दिसून येत आहे. आता या बाबीवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी काय निर्णय घेतात, विद्यार्थ्यांना शिक्षक मिळतात किंवा कसे, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी परभणी जिल्हा प्रतिनिधी सय्यद सलीम सुहागनकर.